व्हॉल्यूमवर म्हणजेच घनफळावर आधारित प्रश्न एमपीएससी कंबाईंड प्रिलिम्स 2025 मध्ये विचारले. प्रश्न खूप छान आहे बघा. एका दंडगोलाकार खांबाच्या वक्र पृष्ठभागाचे क्षेत्रफळ. आता दंडगोल याचा अर्थ असतो सिलेंडर, वक्र पृष्ठभाग याचा अर्थ असतो कर्व्ड सरफेस एरिया. 352 मीटर स्क्वेअर आणि त्याचे घनफळ म्हणजे त्याला म्हणतो आपण व्हॉल्यूम. हे किती दिलेलं आहे? 2464 मीटर क्यूब. तर त्या खांबाची उंची किती असेल? त्यासाठी तुम्हाला एक गोष्ट माहिती पाहिजे. दंडगोलाच्या वक्र पृष्ठभागाचे क्षेत्रफळ हे 2πr/h आणि दंडगोलाचे घनफळ असतं πr²h. हे लक्षात ठेवा. आता काय करतात मुलं? 2πr/h बरोबर 352 असं करत बसतात. आपण तसं नाही करायचं. आपण काय करायचं? दंडगोलाचं घनफळ हे अंशामध्ये लिहायचं आणि भागिले त्याच्या पृष्ठभागाचे क्षेत्रफळ, ज्याला आपण शॉर्टमध्ये पृष्ठफळ असं पण म्हणू शकतो. तर ते काय येणार सांगा मला? वर येणार πr² आणि खाली येणार 2πr/h. h कॅन्सल होईल, पाय कॅन्सल होईल, हा r चा वर्ग आणि r कॅन्सल होईल. म्हणजे काय उरणार? r/2. पण मला सांगा घनफळ आणि पृष्ठफळ दिलेलं आहे की नाही? घनफळ किती दिलंय? 2464. पृष्ठफळ किती दिलेलं आहे? ते आहे 352. बघा ना, आता याला 4 ने भाग जातो. 4 × 8 = 32, परत 4 × 8 = 32, 4 × 24, 4 × 1 = 4, 4 × 24. आता याला 11 ने भाग जाईल. 11 × 8 = 88, 11 × 5 = 55, 11 × 66, 8 × 7 = 56. याचा अर्थ जे आपलं उत्तर r/2 निघालं होतं ते निघालं 7. मला सांगा हा 2 तिकडे गेल्यावर r ची किंमत किती येईल? 14. आता r आपल्याला 14 मिळालं म्हणजे रेडियस 14 मिळाली. पण आपल्याला विचारलेलं काय आहे? उंची. त्यासाठी आपण काय करायचं? हे पुन्हा एकदा लिहायचं. बघा आता पृष्ठफळ 2πr/h आहे आणि ते किती दिलेलं आहे? ते दिलेलं आहे 352. आता याच्यामध्ये आपण सबस्टिट्यूट करूया. 2 × 22/7 गुणिले r आत्ता आपणच काढलं आत्ताच 14 गुणिले h बरोबर 352. आता बघा ना इथे 7 7 दुने 14, 22 दुने 44 दुने 88, 88 गुणिले हा h बरोबर 352. h बरोबर 352 भागिले 88. जर तुम्ही भाग लावला तर 88 गुणिले 4 352 येतात. म्हणजे आपल्याला h म्हणजे हाईट मिळाली 4 मीटर, जे आहे ऑप्शन क्रमांक 1. आहे की नाही? सिंपल सांगा. थोडंसं लेंथी आहे पण व्हिडिओ पॉज करून व्यवस्थित पाहून घ्या, तुम्हाला अजून छान पद्धतीने समजेल. व्हिडिओ आवडल्यास नक्की लाईक करा.